तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जोरदार झुंपली आहे। आदित्य ठाकरेंनी समाजवादी पार्टीला भाजपची बी टीम असं संबोधलंय। त्यावरून समाजवादी पार्टीने देखील आक्रमक पवित्रा घेतलाय। मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या या ट्विटनं महाविकास आघाडीत भूकंप झाला। हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे। हे बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य बाबरी मशिदीच्या फोटोवरती छापून केलेल्या ट्विटमुळे समाजवादी पार्टीचे नेते संतप्त झाले। 6 डिसेंबरला करण्यात आलेल्या या ट्विटमुळे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। मागील 5 वर्ष महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या समाजवादी पार्टीच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे। यहाँ पर अगर ये होगा कि बाबरी मस्जिद तोड़ने वालों को शाबाशी दी जाएगी, बधाई दी जाएगी और हिंदुत्व का मुद्दा लेके चलेंगे, तो मतलब यही हुआ कि हर मस्जिद के नीचे मंदिर है, ये सब अगर इशू लेके चलेंगे तो समाजवादी पार्टी ऐसे लोगों के साथ नहीं रह सकती। समाजवादी पार्टीने थेट शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले। समाजवादी पार्टीची राजकीय भूमिका कुणाच्या फायद्याची ठरली असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। मैं उन पे ज्यादा बयान नहीं देना चाहता। वो कभी कभी भाजपा की बी टीम यानी यहाँ की अखिलेश जी के नहीं, अखिलेश जी अपनी लड़ाई लड़ रहे हैं। यहाँ के जो है वो कभी कभी भाजपा की बी टीम की जैसे बर्ताव करते हैं वो हमने पहले भी देखा है। और इस चुनाव में भी मुझे ज्यादा बोलने के लिए आप इस पे ना लाइए। उन्होंने किसकी मदद की, कैसे मदद की, तो सबको जाहिर है। आदित्य ठाकरेंनी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केल्यामुळे समाजवादी पार्टीनेही जशास तसं उत्तर दिलं। शिवसेना ठाकरे गटानं व्यापक भूमिका घेतली होती, याची आठवण समाजवादी पार्टीनं करून दिली। हृदयात राम आणि हाताला काम अशी घोषणा देणाऱ्या शिवसेना ठाकरे गटावर समाजवादी पार्टीनं पलटवार केला। जे मदत तुम्हाला मिळाले ते कोणते आहेत ते तुम्ही बघा आणि सर्व धर्मांचा सन्मान करा। बहुतेक असं अपेक्षित होतं की सन्माननीय आदित्य साहेब येऊन त्याचा खुलासा करतील, ते न करता एक आरोप त्यांनी केलाय। त्याचा आम्ही तो आरोप आम्हाला मान्य नाहीये आणि मला असं वाटतं की श्रेष्ठ नेते जे आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्यासोबत बसून आपण या विषयावर चर्चा करू। समाजवादी पार्टीनं त्यांचा पक्ष इंडिया आघाडीत असल्याचं स्पष्ट केलं। तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत पुढील निर्णय घेऊ असं देखील समाजवादी पार्टीकडून सांगण्यात आलंय। तर दुसरीकडे प्रखर हिंदुत्व ही उद्धव ठाकरेंची ओळख होती, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या सेक्युलर विचारधारांच्या पक्षांसोबत गेल्यापासून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपचे नेते सातत्यानं करतायत। त्यात गेल्या काही दिवसात उबाठाकडे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं वळला होता। लोकसभा निवडणुकीत त्याचा महाविकास आघाडीला फायदा झाला, मात्र विधानसभा निवडणुकीतील निकाल महायुतीच्या पथ्यावर पडले। परिणामी उद्धव ठाकरेंचा पक्ष महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्याची चर्चा सुरू झाली। पण मित्रपक्ष उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नाराज असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।